नमस्कार मित्रांनो, मी खाऊबली. मित्रांनो, कोण म्हणते की व्हेज मध्ये ऑप्शन्स नाही आहेत? आज आपण एक अशा ठिकाणी आलो आहोत ज्यांच्याकडे व्हेज खूप प्रसिद्ध आहे. त्या हॉटेलचं नाव आहे कॉम्बो जम्बो. तुम्ही बघू शकता. या हॉटेलचा पत्ता आहे जुहू गाव, प्लॉट नंबर 17, सेक्टर 28, वाशी, नवी मुंबईला. तर आज जाऊन बघणार आहोत आपण की यांच्याकडे काय काय व्हरायटी आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. या. तर मित्रांनो, आता आपण आत आलो आहोत कॉम्बो जम्बोच्या. तर आपण तुम्हाला आतला अँबियन्स दाखवतो. हे बघा, ह्यांच्याकडे प्रॉपर अशी वेटिंग एरिया सुद्धा आहे. आतमध्ये गर्दी असेल तुम्ही इथे वेट करू शकता. मस्त सोफा वगैरे ठेवलाय असा. ओके, हा यांचा रिसेप्शन एरिया आहे. तर आत या. तर मित्रांनो, आज आपण आता आत आलो होतो आपण कॉम्बो जम्बो मध्ये. तुम्ही सिटिंग्स बघू शकता. 50 ते 60 लोकांची सिटिंग आहे. सिटिंग किती ॲस्थेटिक आहे बघू शकता. व्यवस्थित कुशन्स वगैरे, कम्फर्टेबल आणि कोझी सेटिंग आहे. कॉलेज स्टुडंट्स, तुम्हाला तुमच्या लव्ह वन्सला घ्यायचं असेल, तुमच्या फॅमिलीला सोबत घेऊन यायचं असेल, तुम्ही इथे घेऊन येऊ शकता आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. तर आता ह्याच्यानंतर आपण जेवण मागवणार आहोत आणि बघणार आहोत यांचं स्पेशल, यांची USP काय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. सो मित्रांनो, आता माझं बोलणं हॉटेलच्या ओनरशी झालं आणि मला कळालं की या हॉटेलचा उत्कृष्ट भाग म्हणजे, जर तुम्ही जैन आहात तर तुम्ही प्युअर व्हेज आहात. मित्रांनो, जैनसाठी ना नवी मुंबईमध्ये असं असं वैयक्तिक इंडिव्हिज्युअल हॉटेल्स नाही आहेत. ओके, तर हे एकमेव हॉटेल आहे जिथे जैन पदार्थ मिळतात आणि या लोकांनी स्पेशली जैन पदार्थांमध्ये मास्टरी केली आहे. जर तुम्ही प्युअर व्हेज आणि जैन आहात तर हे रेस्टॉरंट तुमच्यासाठी आहे. तर आवर्जून या. आणि आम्ही आता मेन्यूमध्ये बघून काय काय ऑर्डर देणार आहोत, याचे जैन फूड्स आणि व्हेज फूड. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ मिस करू नका. सो मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्या समोर यांची प्रसिद्ध, असं म्हणतात की खूप हॉट सेलिंग आहे, पनीर चिली ड्राय हे आली आहे. प्रेझेंटेशन बघा मित्रांनो, कशी असे मस्त सॉस वगैरे ठेवली आहे. पनीर चिली, परत कॅबेज आणि कोरिएंडरचं प्रेझेंटेशन आहे. याच्या व्यतिरिक्त आपण मॉकटेल सुद्धा मागवला आहे. आपल्या समोर आहे ब्ल्यू ओशन आणि लेमन मिंट. तर आपण ह्याची चव करून बघूया काय आहे. सॉफ्ट वाटतं. पनीर त्याचं लुसलुशीत आहे. सॉसेस व्यवस्थित ब्लँड झाले आहेत. अप्रतिम. सो मित्रांनो, आता आपल्या समोर आलं आहे यांचं मिक्स तंदुरी प्लॅटर. यांची USP आहे. तुम्ही बघू शकता माझ्याकडे त्या प्लेटमध्ये सोया चाप, पनीर तंदुरी रेड आणि ग्रीनमध्ये, हे बेबी पोटॅटोज आहेत. चव घेऊन बघूया आपण. मस्त तंदूर केलं आहे चीज वगैरे टाकून. तंदूरचे बटाटे उत्कृष्ट लागत आहेत. पनीरची चव करून बघूया आपण. ग्रीन मसाले मस्त मुरलेत. मॅरिनेशन चोख झालंय. आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या डिशकडे. चीज कॉर्न बॉल. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, हे चीज कॉर्न बॉल फ्रोझन न वापरता फ्रेशली बनवले जातात. मस्त सॉसमध्ये बुडून. प्रॉपर व्हेजीज आणि चीजचं मिश्रण कमाल लागत आहे. नाईस.
मित्रांनो, आता आपल्या समोर आला आहे ब्रुशेता. एक मेक्सिकन डिश आहे. ब्रेडला टोस्ट केलं आहे. त्याच्यावर गार्लिक सॉसेस, पनीर आणि चीजची टॉपिंग आहे. चव करून बघूया आपण. हं, जबरदस्त. सो मित्रांनो, या ठिकाणी बघा, आपल्या समोर आहे पिंक सॉस पास्ता. पेने हा एक पास्ताचा प्रकार आहे. ओके, बरेच पास्ता असतात. पेने, स्पॅरली, फ्युसिली. तर आपल्यासमोर आता आहे पेने विथ पिंक सॉस. मस्त गार्लिक ब्रेडसुद्धा आहे. चव करून बघूया. हं, क्रीमीनेस, बिट स्पायसी, टँगीनेस आणि हर्ब्स. मेन हर्बचे टेक्स्चर जास्त येतं ते. जबरदस्त बनवलं आहे. सो मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्या समोर आली यांची लजीज बिर्याणी. ही हायली यांच्या ओनरने मला रेकमेंड केली आहे. बिर्याणी तुम्ही बघू शकता. वेजीस, आतमध्ये थोडासा ग्रीन मसाला, वेजीस भरभरून आहेत. त्याच्याबरोबर लोकं तूपसुद्धा देतात. मस्त असं साजूक तूप बिर्याणीवर टाकायचं. रायता ऑलरेडी आहे. तुम्ही बघू शकता बघा. चव करून बघूया आपण. हं, ड्रायफ्रुट्स, मसाला एकंदरीत जबरदस्त झालं आहे. नाईस. रिकमेंडेड आहे. तर मित्रांनो, एकंदरीत सांगायचं म्हटलं तर कॉम्बो जम्बो या हॉटेलमध्ये व्हेज जेवण एवढं उत्कृष्ट मिळतं. माझी कल्पनेच्या बाहेर होतं. प्रत्येक पदार्थ रुचकर आणि खमंग आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे मित्रांनो, जर तुम्ही व्हेज खाण्याचे शौकीन आहात आणि आपले नॉन-व्हेज प्रेमी मित्र उपवासाच्या टायमाला ज्यांचा गुरुवार असतो, ज्यांचा मंगळवार असतो, शनिवार असतो, त्याने आवर्जून हे व्हेज ट्राय करा. जबरदस्त आहे. मी सांगण्यावरून ट्राय करा मित्रांनो आणि आवर्जून कॉम्बो जम्बो या रेस्टॉरंटमध्ये या. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.